नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक रविवारचा मजा घेत आहे आपण. छान मित्रांनो, आता लवकरच पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यात आपल्याला एक मोठा प्रश्न नेहमी आपल्याला त्रास देतो, ते म्हणजे पाणी तुंबणं. त्यामधून आपल्या सर्वांना खूप प्रॉब्लेम येतो. ड्रेनेज ब्लॉक होतात, रस्त्या जिथे ते पाणी साचलेलं आपल्याला सापडतं. आपण नेहमी कॉर्पोरेशनला त्यासाठी दोष देतो. तर मित्रांनो, आपलं पण एक नागरी कर्तव्य असते, ते पण आपण करू शकतो. त्यासाठी छोट्या छोट्या उपाययोजना जर आपण केल्यात तर त्या थोडाफार तरी आपण आपला सहभाग त्यामध्ये होऊ शकतो. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण प्लॅस्टिकच्या बॅग, पिशव्या बाजारातून आणतो, ते टाळू शकतो घरची पिशवी नेऊन. ते पण टाळत नसेल तर आपल्या घरी पिशव्या आणतो. तेव्हा आपल्याकडे बॉटल असतात, कोल्ड्रिंकच्या बॉटल असतात, पाण्याच्या बॉटल असतात. त्यामध्ये जर आपण कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या साठवून ठेवल्या तर इतरत्र ते उडणार नाही, कचऱ्याच्या याच्यामध्ये जाणार नाही आणि तेव्हा प्लॅस्टिक संकलन किंवा प्लॅस्टिकच्या शॉपवर आपण त्यांना देऊ शकतो, त्यातून पैसा बनवायला मिळू शकतो. त्यामुळे वातावरणात प्लॅस्टिक जाणार नाही, तेवढं तर आपण रोखू शकतो आपल्याकडनं. तर मित्रांनो, हे छोटासा उपाय आपण करूया. तसेच पर्यावरणामध्ये भाजीपाला निर्माल्य, भाजीपाल्याचं वेस्टेज निर्माल्य आपण वेस्ट जातं, त्यापासून कंपोस्ट आपण घरी तयार करू शकतो. तर हे छोट्या छोट्या उपाययोजना करून पर्यावरणाला आपल्यातर्फे काही ना काही सहभाग होऊ शकतो. तर मित्रांनो, आपली पण जबाबदारी आहे. सर्व जबाबदारी आपण सरकारवर नाही सोडू शकत. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या पार करून आपण आपलं नागरिक कर्तव्य पार करू शकतो. तर माझी हेच विनंती आहे, ह्या पावसाळ्यात आपल्याला त्रास होणार नाही त्यासाठी संकलन करूया आणि पर्यावरणाला वाचूया. धन्यवाद.